महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। हमीभावाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत। शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अन्यथा 24 मार्च 2025 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी दिला आहे। मागील काही वर्षापासून शेती तोट्यात जात आहे। उत्पादन खर्च वाढत असताना विक्रीसाठी हमीभाव मिळत नाही। दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि रोगराईमुळे पीक हानी होत आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे। निवडणुकीपूर्वी महायुती शासनाने सातत्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी आश्वासने दिली, मात्र ती अद्यापही प्रत्यक्षात उतरलेली नाहीत। शेतीमालाला किफायतशीर हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना तात्काळ संपूर्ण कर्जमाफी मिळावी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफी व वीज पुरवठा नियमित करण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेतील अडचणी दूर कराव्यात आदी मागण्या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांच्या या न्याय मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अन्यथा 24 मार्च रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवप्रहार प्रतिष्ठानतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल। हे आंदोलन केवळ इशारा नसून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी घेतलेली ठोस भूमिका असेल, असं संतोष मोहिते यांनी म्हटलं आहे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे आमचा मुद्दा असा घेतलेला आहे की महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि सातबारा कोरा झाला पाहिजे। ह्या मुद्द्यावरती आम्ही आज इथं पत्रकार परिषद घेत आहे। हा मुद्दा त्यांनी इलेक्शनच्या आधी आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू आणि कर्जमाफी करू, पण आतापर्यंत कुठं काय दिसत नाही त्यांनी काय याच्यावरती बोललेलं। त्यामुळं आम्ही आमच्या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीनं, इतर संघटनेच्या वतीनं आम्हाला सरकारला एक इशारा द्यायचा आहे। जर 24 तारखेपर्यंत जर आम्हाला लेखी स्वरूपात किंवा काही जर असं पत्रावर नाही केला तर येणाऱ्या 24 तारखेला 24/3/2025 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही। तर जे मुख्यमंत्री साहेब आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत, यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याचा ठोस निर्णय घेऊन आम्हाला लेखी स्वरूपात कळवावे